सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. मी दीपक गायकवाड. बघा, कांदा रोपवाटिकेतील मर, त्याचबरोबर देठाजवळील कूच नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी पडत आहेत. या वातावरणात फ्युरियम, फायटोपॅथेरा, रायझोक्टोनिया या बुरशीची वाढ होऊन कांदा रोपवाटिकेत मर वाढत आहे. याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे. आणि त्याच्या नियंत्रणाकरिता फवारणीच्या काही स्टेप आहेत. बघा, पहिल्या फवारणीकरिता तुम्ही प्रति 20 लिटर पाण्यातून किंवा स्प्रेसाठी रोडोमिल प्रति 20 लिटरसाठी 50 ग्रॅम, त्याचबरोबर दमन प्रो 5 मिली, स्टिकवेट 5 मिली याचं मिश्रण तयार करून पहिली फवारणी करून घेणे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ॲमिस्टार असेल, रोको असेल, कार्बेंडाझिम, मोनोकोझेब यापैकी कोणतं तरी एक घेऊन, जर ॲमिस्टार असेल तर प्रति लिटरसाठी 1 ml, रोको किंवा कार्बेंडाझिम, मोनोकोझेब यापैकी असेल तर प्रति लिटरसाठी 1 ग्रॅम, आणि त्यात जे दूध असतं ते 5 मिली प्रति लिटरसाठी वापरणे गरजेचं आहे. ओके. अधिक माहितीसाठी संपर्क करा दीपक गायकवाड, सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र, जयदर. धन्यवाद.